जंगलामध्ये पडतो, अनेक ठिकाणी तो पाऊस पडतो, परंतु तर पुन्हा समुद्राला जो जाऊन मिळतो त्यातला किती भाग समुद्राला जाऊन मिळतो? आणि म्हणून कसं आहे, त्यातला काही भाग हा समुद्राला जाऊन मिळतो. मग आपल्याला सुद्धा कसं परवा आपण कुठे गेलो होतो, एका मंदिरामध्ये आपण गेलो होतो आणि त्या मंदिरामध्ये आळंदीमध्ये आपण गेलो होतो. त्या आळंदीमध्ये ज्वारीची कणसं होती. ती कणसं कशी होती तर अशी आकडीची कणसं होती. तुम्हाला माहिती आहे का आकडीची कणसं असतात? तर काही कणसं अशी असतात त्या ताटाला आलेली कणसं नीट वर जातात, काही कणसं अशी असतात ताटातून निघतात आणि अशी पुन्हा खाली वळतात. म्हणजे कसं आहे, पुन्हा मुळाकडे वळायचं आहे. आणि हे फार महत्वाचं आहे, आपल्याला मुळाकडे आपल्याला वळता आलं पाहिजे. शोधिता आपले मूळस्थान सहज उडे अज्ञान, शोधिता आपले मूळस्थान सहज उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान, आणि हेच मोक्ष देत आपल्याला. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर आपल्याला तर ते जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. ते मला ते प्रमाण आठवत होतो. तर तेव्हा बाप काय म्हटलेलं आहे, काही केला एका बाप रुक्मा देवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नव्हे गे माय. मीठ समुद्रामध्ये टाकलं ते समुद्रापासून वेगळंच राहत. मग आपल्याला सुद्धा काय व्हायचं, त्या परमात्मा स्वरूपाशी एक व्हायचं आहे. आणि त्यालाच भक्ती असं म्हणतात. त्या भक्तीनं काय होतो, वेगळेपण राहत नाही, एकरूप होऊन जातो. मीठ दिली तिळांजली कुळ नाम रूपासी, पुढं काय, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. थोडासा विषय अवघड आहे समजायला, पण समजून घ्या. दिली तिळांजली कुळ नाम रूपासी म्हणजे अवघड, म्हणजे शब्दार्थ कळेल पण त्याचा आशय कळणं महत्वाचं. दिली तिळांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, मग तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरु. मी तर दिली तिलांजली कुळ नाम रूपासी. तिलांजली द्यायची आहे आपल्याला. तिलांजली म्हणजे त्याचा त्याग करायचा, तुळशीपत्र त्याच्यावर ठेवायची. पूर्वीचं लग्न झालं ते आपलं नाव बदलते, गाव बदलते, कुळही बदलते. पूर्वीचं काहीच नाही. त्या घराची ती आली तर आली, नाही आली तरी काहीच नाही, परंतु त्या घराचा ती जिथं लहानाची मोठी झाली वाढली, जिथं जन्म मिळाला, लहानाची मोठी झाली वाढली नाही का, मग त्याचा ती पूर्णपणे त्याग करते. नावाचा, कुळाचा, रूपाचा, गोत्राचा सगळा ती काय करते, त्याग करते. गावाचा, नावाचा सगळा, आणि ती नवीन नातं जोडते. मग तशा प्रकारे आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, दिली तिलांजली ह्या देहासी, ह्या जगासी, म्हणजे आपलं स्वरूप आहे त्याच्याशी आपलं ऐक्य पावायचं आहे. मग ह्या आपलं स्वरूप आहे त्याशी ऐक्य पावायचं आहे. मग यातलं त्याला आडवं काय येतं, आडवं काय येतं तर आडवं येतं, विषय आडवे येतात, म्हणून विषयाकडं पाठ फिरवायची. रात्रंदिवस, रात्री ओवी घेतली होती, ओव्या फार महत्वाची आहे. तू मनबुद्धी साचीची माझ्या स्वरूपी असतीशी, तरी मातेची का पाऊस ये बाजे बाग, तू मनबुद्धी साचीची. मनबुद्धी ही घर केले माझ्या ठाई, ज्ञानदेवा घर चिदानंदी, म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. असं चिंतन करता, चिंतने काय सांगितलंय, असं चिंतने करिता तद्रुपता. काही एका जनार्दनी काय बाप रुक्मामध्ये जीवीचा जीव काही केल्या वेगळा नव्हे गे माई. आपला त्याच्यापासून वेगळं होता कामा नाही, वेगळं व्हायचं नाही. असं एक रूपतेने तू आणि मी वेगळा नाही. अजून काय आहे तर आपलं स्वरूप पहा. अजून आपलं स्वरूप आपल्याला माहित नाही, हे दुर्दैव आहे. आणि का माहित नाही, त्याला जग आडवं आलेलं आहे. आपलं स्वरूप, आपण आपल्या स्वरूपाला आपण पारखे झालो आणि म्हणून आपण दुःख भोगतो. आईची मुलाची ताट्यातून झाली का मग दुःख भोगतो. आणि तसं आपण आपल्या स्वरूपाला पारखे झालो, आपल्या सामर्थ्याला पारखे झालो, आपल्या सुखाला पारखे झालो म्हणून दुःखात पडलो. आपल्या सामर्थ्याला, आपल्या ऐश्वर्याला पारखे झालो आणि त्याला आपल्याला पुन्हा प्राप्त व्हायचं आहे. आणि त्याला प्राप्त व्हायचं म्हणजे काय करायचं आहे तर मन बुद्धी इंद्रिय, मन बुद्धी इंद्रिय ही यांच्याशी आपण हेच नाही करायचं. आपल्या तू मन बुद्धी साचीशी. मन, आई वडील काय करतात, मुलगी नवरदेवाला अर्पण करतात. एकदा अर्पण केली का ती ते तिला माझी म्हणत नाही. आजवर होती आमची, आता झाली तुमची. नाही,
आता आजवर हा देह आपला होता. आता याच्यावर तुळशीपत्र ठेवलं. तुळशीपत्र ठेवलं. तुम्ही हे मंगळसूत्र घालता, टिकली लावता, हे कशा करता? अखंड स्मरणा करताय ना. हे अखंड स्मरणा करता आहे. तसे आपण माळ घातली, अखंड स्मरणा करता आहे. मुखी नाम हाती मोक्ष. आणि करायचं आहे त्याच्यात जिव्हाळा महत्वाचा. आणि कारण आपण पाहिलं, ईश्वराच्या कृपेशिवाय काही करता येत नाही. ईश्वराच्या कृपेशिवाय काही एक होत नाही. म्हणून ईश्वराची कृपा महत्वाची आहे. आणि म्हणून सदा त्याची तन्मयता काय ठेवायची आहे? आपल्याला स्वतःला विसरायचं आहे. मग तुम्ही सांगा, देवळाची पूजा करायची का देवाची पूजा करायची? हार देवळाला घालायचा का देवाला घालायचा? देवळाची पूजा का देवाची पूजा? कोणाची पूजा करायची? देवाची का देवळाची पूजा? आणि देहाची पूजा का आत्म्याची पूजा? मग आपण आत्म्या करता आहोत का देहा करता आहोत? आत्म्या करता आपण. आणि म्हणून आपला जीव, ज्याला म्हणायचं जीव आणि शिव, शिव म्हणजे आत्मा, हा जीवाचं शिवाशी ऐक्य करायचे. म्हणजे जीवाचं समर्पण ऐक्य त्या शिवामध्ये करायचं आहे. आणि ते कधी होईल तुम्हाला सांगतो, आपलं मनाचं काम थांबवलं ते थांबवलं का जीवाचं शिवाशी ऐक्य झालं. पुरीनं आई बापाचा विचारच करायचा नाही. पुरीनं आई बापाचा विचारच करायचा नाही म्हणजे ती सासरची एकरूप होते. तसं ह्या जीवानं या देहाचा विचारच करायचा नाही, शिवाचाच विचार करायचा. या देहानं कोणाचा विचार करायचा? शिवाचाच विचार करायचा, त्या परमात्म्याचाच. त्याचं तुम्हाला सांगतो परम कल्याण होतं. जेव्हा देहाचा विचार केला, मीचा विचार केला, देहाचा विचार केला, नातेवाईकांचा, मित्राचा, संत संपत्तीचा विचार केला की नाशाला सुरुवात. हाच विनाश. विचार. आणि विचारानंच काय होतं? विचारातून वासना, वासना, इच्छेतून वासना, आणि वासनेतूनच त्या सगळा वृक्षाचा वाढ. याचं मूळ आहे थोडासा संकल्प, थोडासा विचार, थोडासा. वडाचं बी केवढं असतं? एवढंच असतं. पण किती प्रचंड वृक्ष होतो. आपण थोडासा विचार का मनात कल्पना आली रे आली का तिनं बळ धरलंच. म्हणून चिंतन काय करायचं? विषयाचं चिंतन केलं का त्याचा वासनेत रूपांतर होतं. मनात कल्पना जरी केली कशाची करा तुम्ही, कशाची? पैशाची कल्पना करा, विषयाची, कशाची? आत्मा सोडून तुम्ही कशाची कल्पना करा. काही एक घेणं नाही देणं नाही. तुम्ही आलाय कशा करता? माझा पहिला प्रश्न आहे, आलाय कशा करता? आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आला का इतर उद्योगासाठी आपण आलो आहोत? आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आलो आहोत. मग रात्रंदिवस तो ध्यास लागला पाहिजे. जिबले तुझं काय धंदा, गडूगडी भजगे गोविंदा. आणि काही नेणे धंदा, आणि काही नेणे धंदा. आपला भक्ताचा धंदा आहे, देवाचाही धंदा आहे. भक्ताला जसा धंदा आहे ना तसं देवालाही धंदा आहे. भक्ताचा धंदा काय आहे? भक्ताचा धंदा काय आहे? आणि काही नेणे धंदा, आणि नित्य द्या तसे गोविंदा. हा धंदा आहे, हा जीवाचा धंदा व्हायला पाहिजे. विसरा तन, जेवढं तुम्हाला तन्म, जेवढं तुम्ही जगाला विसराल, जेवढं आपण देहाला विसरू, जेवढं बायकोला विसरू, मुलाला विसरू, संपत्ती काही, मग तुम्ही चिंता काय? मग तुम्हाला याचा अर्थ तो आपला वासना असती. देवाचं चिंतन काय होत नाही? चित्त वासनेत मला लागतं. पैसा, धन, बायको, पोरं, पाहुणे, मी आमकं तमकं, तयाच्या घसणी देवा ज्ञानाचा गेला. वाटलं झालं. कसं हे करणार? उद्ध्वस्त झालेलं चित्त कसं देवाकडे जाईन? सांगा. उद्ध्वस्त झालेलं चित्त देवाकडे जाईन? उद्ध्वस्त झालेलं चित्त देवाकडे जाईन? बापानं पुरीला कसं द्यावं? असं द्यावं ना उभं, का हात पाय तोडून द्यावं तिचं? असं गठुड बांधून द्यायचं का? हात पाय तोडले त्याची मुळी बांधून द्यायची? हे अजून जीवाला कळत नाही. परमार्थ करतो परंतु परमार्थाची वर्म आपल्याला माहीत नसतात. आणि म्हणून तेव्हा सांगतो, आंधळ कुत्रपीठ खातं, कधीच मिळ बसत नाही. वरून पाणी वाचायचं आणि खाली रांजणाला भोग पाडायचं, कधीच रांजण भरायचं नाही. मग केलेलंच वाया जातं, करतून वाया जातं. वर्म माहीत नाही.
हा प्रतिबंध आहे ज्ञानाला. तुम्ही आत्मस्वरूपाला नदी अखंड वाहते, एक रूपानं एक रसानं नदी वाहते. वाहते ना. इकडे तिकडे वळते का नदी? वळते. म्हणून मग सांगितलं जीवाचा धंदा जिबले अखंड आणि काही नेणे धंदा अनित्य ध्यातसे गोविंदा. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्यदायसा. ज्ञानदेव म्हणे नैनाची निज ज्योती, तीही मूर्ती उभी विठेवर. विसरला ते कामच झालं. असो आईसा कोठे आठवीचे नाही, देहीचही देही भोगू जाशा. गोष्ट आहे हो, भयंकर वाईट आहे. साधू संतांनी व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज केली. रस्तोरस्तीसाठी वैराग्याचे डिग जंब शिगो शिगो तुरुंबला. तो का म्हणे सारी मायेचे माविंदन त्यापाशी गोविंद नाही हाताला येणार. खरंच मिळणार नाही. म्हणून मी सांगतो, स्वातीचा पाऊस हे मोती होतात, विष होत नाही तर वाया जात. फार थोडी मोती होतात नाही का. पण एखादाच माऊली म्हणतात कितीतरी ठिकाणी एखादाच मला मिळतो, कोटीतून मला एखादा येऊन मिळतो. चुकी नाही काही, खरोखरी चूक नाही, बरोबर आहे. बाकीचे कुठे जातात? पुण्यातून गाड्या निघतात, काही 10 किलोमीटर बंद पडतात, काही 20 किलोमीटर बंद पडतात, काही 50 किलोमीटर बंद पडतात. 50 गाड्या मुंबईला जायला निघाल्या, 49 गाड्या मधीच बंद पडल्या खोपोलीपर्यंतच. घाटातून पलीकडे सुद्धा गेल्या नाहीत. एकच गाडी तिथं जाते. 50 गाड्यातून तिथं 50 लय प्रमाण जास्त झालं, फार झालं, ओव्हर झालं प्रमाण. 50हून एखादीच गाडी मुंबईला जाते, बाकीच्या गाड्या बंद पडल्या मध्येच. कोण कुठे बंद पडल्या, कोण कशाने बंद पडल्या. का बरं? साधू संतांनी तू का म्हणे करून जाईल त्याचे पाय माझे जीवी. साधू संतांनी करून दाखवलं. करून का दाखवलं? कुठंच अडकले नाहीत. ही बहुनदी आहे. बहुनदी अडकायला 17,000 ठिकाणं आहेत. 17,000 ठिकाणं आहेत. ज्याला भ्रष्टाचारच करायचा त्याला काय तोटा गेला का? राजाचा मेवना होता, पुष्कळ उपाय केले, शेवटी राजाला हात जोडले नाही का. हात जोडले शेवटी म्हणजे धन्य झाले होते आपले. माहिती नाही तुम्हाला. तसं ह्या जीवाला काही करा, तो देवाचं भजन करतच नाही. देवाचं भजनाचं नाटक करतो पण देवाचं भजन करत नाही. सोंग करतो. कीर्तनाचे अंग आणिता ती चांग, कीर्तनाचे अंग आणिता नाही. वैराग्याचे सोंग आणिता ती चांग, वैराग्याचे अंग आणिता नाही. कीर्तनाचे सोंग आणिता ती चांग, पण कीर्तनाचे अंग आणिता नाही. आणि म्हणून कसं आहे का, हा जगाला आपला परमार्थ हा तुम्ही जगाला दाखवायला करता का, कशा करता का स्वतःला चिवड्या मारण्या करता का जगाला दाखवण्याकरता करता? किती अज्ञानी. आणि म्हणून तर आत्मसाक्षात्कार होत नाही. आत्मसाक्षात्कार होत नाही. जेव्हा आपण स्वतःला संपवतो तेव्हा ते समुद्र एवढं होतं. स्वतःला इच्छाच नको. मी सांगितलं तुम्ही आलाय कशा करता, कोणी उद्योग सांगितले बाकीचे नाही तर मग नाही, तिथं मिळता येणार नाही. साधू संत तिथं पोहोचले, त्या पदाला जाऊन पोहोचले. साधू संत त्या पदाला जाऊन पोहोचले का बरं? तर ते कुठंच अडकले नाही. हे त्याचं कारण. त्यांनी सावध चित्ताने ते आयुष्य जगले. नव्हतो सावध चित्त त्याने अंतरलं. तुझ्या नामाचा विसर पडेल कोटी ब्रह्मात्याकडे विसरली त्या थोर झाली हानी 35 खाणी 84. इथं नाही विसर पडत. प्रपंचाचा विसर पडत नाही, पण देवाचा झटकन विसर पडत. आणि देवाचा विसर पडे म्हणजे स्वतःचा विसर पडणार. म्हणतो मी देवाला नमस्कारच नाही केला. देवाला नमस्कारच नाही केला. कंडक्टर फसवलं, तिकीट काढलं, बसमध्येच बसलो नाही का. पठ्य साधा नाही. कंडक्टर टकमगा पाहत राहील तर काय बावळटपणा आहे हा. स्वतःचा घात करणं, देवाला नमस्कार न करणं म्हणजे स्वतःचा घात करणं. ते कळतच नाही अजून. देवाला नमस्कार न करणं म्हणजे जगाला नमस्कार करणं म्हणजे स्वतःचा घात. बर का. म्हणून काय आहे बर, तुम्हाला पुढची गोष्ट, देह हा फक्त कल्पना आहे बर का. हेच अजून कळलं नाही. देह फक्त कल्पना आहे. दृश्य ही फक्त कल्पनाच आहे. दृश्य ही फक्त कल्पना आहे.
देह ही फक्त कल्पना आहे, मी आणि तू फक्त कल्पना आहे, आणि ती कल्पना ही सगळी चित्र आहेत, आणि त्याला आधार आहे भिंत, म्हणजे त्याला आधार आहे परमात्मा, त्याला आधार आहे परमात्मा. आणि एखादा असा सडेतोड असतो, कठोर असतो, हनुमंतासारखा. कसा असतो? शूर आणि धीरण स्वामी काही कशातच अडकत नाही, कशातच अडकत नाही. मी नेहमी सांगतो, प्रत्येक संसार तुम्ही केला, प्रत्येक जन्मात संसार केला, त्या संसारात बायको होती, पोरं होती, संसार, सगळा संसार केला. आणि आता संसार हा बोलता बोलता हाही संसार संपत आला. आयुष्याची गेली एवढी वर्ष निघून, काहींचे 10 गेले, काहींचे 20 गेले, काहींचे 50 गेले, काहींचे 70 गेले, आणि काही आले तसेच गेले. आपलं तेच चाललेलं आहे. नाही आम्ही उद्या करणार आहे ना, करणार आहे ना, कधी करणार, करणार आहे खरं, पण कधी, कधी अजून निर्णय नाही. निर्णय म्हणजे अजून आम्हाला विषय चांगले वाटतात, याचा अर्थ अजून आपला निश्चय बुद्धीचा नाही. अजून पडझड चालूच आहे. अजून काय आहे? पडझड अजून चालू आहे. म्हणून सर्व सांडूनी माझाई, पुढे काय? मग वाचे विठ्ठल रखुमाई, परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, तेथे राहून निरंतर. काय आता याला भ्रम म्हणतात. तो आपण जगात अडकतो तो शुद्ध भ्रम आहे, केवळ भ्रम आहे. सत्य फक्त परमात्मा आहे. खरा म्हणजे परमात्मा प्रगट आहे. जगा हे दृश्य जरी दिसलं तरी जगच अदृश्य आहे. जगाला अस्तित्वच नाही, पण विनाकारण असते. जगाला अस्तित्व नाही, पण विनाकारण असते. त्या परमात्म्याला अस्तित्व आहे, पण तो भासतच नाही. आणि म्हणून इथंच चुकामुक झालेली आहे. म्हणून जो कठोर असतो, जो कशातच तो कशालाच माझं म्हणत नाही, तो कशालाच माझं म्हटलं की अडकलाच फासा. तो मासा असतो ना, गळे, ह्या गळे, त्याला आहे आम्ही चिटकवलेलं. काय आहे? मी, माझ, हे आमिष. मग मी आणि माझ, त्या माझ्याला लई फांदे फुटले. इतके हजारो फांदे आहेत. माझी सासू, माझी चुलत सासू, माझ्या चुलत सासूच्या मावशीची चुलत जाऊ. काय बावळटपणा आहे नुसता. किती आज साधू संतांनी बोंबा मारून सांगितलं, पण लोकांनी ऐकलं. हा बाबा नो भ्रम आहे हा. तुम्ही जरा माझं म्हणता, जे चांगलं म्हणता, हा जसा कोळी गळ टाकतो मासे पकडायला, हा मायेने टाकलेला गळे. हा गळे तुम्हाला पकडण्याकरता गळे, दुसरं खरं काहीच नाही. इथं नवरा नाही, बायको नाही, घर नाही, दार नाही, तुमचं काही एक नाही इथं. हा फक्त तुम्हाला फसवण्याकरता, तुम्हाला पकडण्याकरता सापळा आहे हा. पोलीस सापळा लावतात ना गुन्हेगाराला पकडण्याकरता, तसं मायेनं अविद्येच्या उपर तुम्हाला टाकला सापळा आहे. आणि तुम्ही कुशल अडकता. बरं सांगितलं ना तुम्ही अडकू नका, सांगितलं साधू संत बोमा मारून सांगितलं, बाबा नो अडकू नका, धोका आहे. पण आम्ही ऐकतच नाही. आम्ही बाबा सांगायचे ना, भजन करा, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. मी तर आता म्हणणारच नाही. नको म्हणून काय कोणाच्या बापात जाते. म्हणणार नाही म्हणजे भजन करणार नाही, चिंतन करणार नाही. म्हणा नामदेव जनाबाई म्हणजे देवाचं भजन करा. म्हणतो मी तर आता म्हणणारच नाही. म्हणजे म्हणणारच नाही म्हणजे काय? मी तुम्ही सांगता मग सांगता, पण मी तुमचं ऐकत आहे, मी देवाचं चिंतन करणार ना. नामदेव जनाबाई मी म्हणणारच नाही. नको म्हणून आमच्या बापाचं काय जात. सोपान काका मुक्ताबाई, मी तर आता झोपली ग बाई. मी तर आता आळस. कसं जग अडकते, मोठं वाईट परिस्थिती, भ्रमानं अडकते. ब्रह्म, तुम्ही ब्रह्म आहात. तुम्ही विश्वव्यापक आहात, ज्ञान घन आहात, ऐश्वर्य संपन्न आहात, सुखाचा सागर आहात, सामर्थ्याचा समुद्र आहात. आणि घाणीत तुम्ही अडकला. घेणं नाही देणं नाही. कोण खालच्या आळीतला घालते?
तुम्हाला माहिती एक दाजीलाही संकट सापडला, एक कैदी पळून गेला. कैदी पळून गेला, दाजी बसला. आता मला उद्या इन्स्पेक्शन आहे, आता उद्या कैद्याचं काय करायचं, कैदी तर गेला पळून. झालं म्हणलं आजच्याच दिवस, उद्या आपण सस्पेंड, उद्या आपल्यावर सस्पेंड. झोप येईना, खालवर खालवर करायचा. तुम्हाला ना माहिती ना कसलं. मग हा म्हणला दाजी काय झालं, म्हटलं काय सांगायचं उद्याला असं असं. त्यात काय म्हटलं एक नंबर काही म्हणला, तिथं फक्त इन्स्पेक्शन पुरतं ना. म्हटलं मी येतो म्हणा, त्याला काय मिळा तिथं का म्हणला, फक्त मोजण्यापुरतं एवढं मोजले का काम झालं. तिथं मोजण्यापुरतं थांबायचं, मोजणं झालं का आपला माल काढून घ्यायचा. झालं तिथं आला बरोबर, त्याला 501 नंबर त्याला दिला. 501 नंबरचा कधी पळून गेला होता, 501 नंबर दिला. दाजीचा चेहराच खोलला. इन्स्पेक्शन झालं, ओके, एकदम टॉप रिपोर्ट मिळाला, कामकाज ओके, 1 नंबरचं काम सुंदर, करेक्ट सगळं अहवाल. पण साहेबांनी विचार केला, ह्या काय तुरुंगामध्ये म्हटलं 1000 कैदी आहेत नाही का, ह्या तुरुंगावर लोड जास्त होतो. म्हणून साहेबांनी निर्णय घेतला की इथं फक्त 500च कैदी ठेवायची आणि 500 पुढचे कैदी तिकडं टाकायचे अंदमानला. अंदमानला लगेच गाडी बोलवली, म्हणजे चला 501 पासून ते 1000 पर्यंत कैदी तिकडे अंदमानवर पाठवायची. आधी गाडी टाकायला सुरुवात केली, हालाला दाजी का बघायला. चला म्हणले अंदमान. हा म्हणला दाजी आता कसं, काय म्हणतो दाजी आता कसं. दाजी म्हणतो आता जसं असं तसं. कोणी उद्योग सांगितलं. दृष्टांत हा तुम्हाला वाटतं असं दृष्टांत आहे, गंमत आहे. आपले तर तिथे आपण हसतोय, आपण सुद्धा तसेच झालोय. गरज नसताना अडकून पडलो आपण. माहिती देवा आता जगन तर तुझा, मेलो तरी तुझा. आता जगलो तर तुझा आणि मेलो तरी तुझा. म्हणून जीवनमुक्त कसा असतो, जीवनमुक्त कसा असतो, त्याला कोण म्हणतो तू जिवंत असतो. जीवनमुक्त जिवंत असतो. अहो म्हणायला तू जिवंत असतो, देहभावच नाही त्याच्या ठिकाणी. अखंड चिंतन, त्याचं सगळं चित्त परमात्म्यात. तो विठ्ठल हे चित्त प्रपंचात. आपली हे प्रमाण फक्त प्रवचनात कीर्तनात सांगायला आहेत, भाडोत्री प्रमाण आहेत आपली. ही प्रमाण आपण भाड्यानं आणतो. संतांची प्रमाण हृदयातली असतात आणि आपली प्रमाण भाडोत्री असतात, आपण भाड्याने प्रमाण घेतो. आपण जसं धाग्यात वस्तू त्याविषयी गाद्या भाड्याने घेतल्या होत्या, टेम्पो भाड्याने घेतला, टेम्पोच्या मालकाला, गाद्याच्या मालकाला, आणि आपण आपल्या तिकडं भाडोत्री. सगळं आपले प्रमाण सुद्धा भाडोत्री असतात. यालाच म्हणायचं नामा म्हणे तुका म्हणे. नामा म्हणे स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितला, त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. म्हणून संतांनी आधी केले मग सांगितले, म्हणून त्यांना संत म्हणतात. आधी केले आणि मग सांगितले. आपली प्रमाण कशी आहेत. रुखोदाला माहितीये का, सगळा ढासळला, म्हणजे पहिला परमार्थ ढासळला म्हणून जग ढासळलं. जग का ढासळलं, आज घरात शांतता का नाही, घराचा परमार्थ ढासळला म्हणून घरात शांतता नाही. देहातला परमार्थ ढासळला म्हणून देहाला शांतता नाही. ध्यानात घ्या, देहाला शांतता का नाही, जीव शांत का नाही, जीवाची घालमेल होते, उलघाल होते, का होते. देहातला परमार्थ ढासळला म्हणून जीव अशांत झालाय, म्हणून जीव होरपळतोय. संतांनी अनुभव आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळाशी झाक धरा राजा. देहातला देह दुःखानं होरपळतोय, जीव दुःखानं होरपळतोय. का आपण परमात्म्याला उलट टांगले, परमात्म्याला उलट टांगले म्हणून आपण दुःख भोगतो. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी. आपण देवाला उलट टांगले